आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. श्रीकृष्ण जन्मोत्सव सर्वत्र साजरा. महाराष्ट्रात आज दहीहंडीचा थरार. राजकोट इथं नौदलाच्या सहकार्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दीपक केसरकर यांचं आश्वासन. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार. आणि बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर. श्रीकृष्णाचा जन्म सोहळा म्हणजेच गोकुळाष्टमी काल सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी झाली. राज्यात आज दही काल्याचा सण उत्साहात साजरा होत असून विशेषतः मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी गोविंदाचा थरार रंगत आहे. अनेक दिवसांच्या सरावानंतर गोविंदा मंडळं उंचच उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडत आहेत. या दहीहंड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसही लावण्यात आलेली आहेत. 6 ते 8 थरांचे हे मानवी मनोरे पाहण्यासाठी जागोजागी गर्दी झाली आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडीच्या जल्लोषाला हळूहळू रंग चढत आहे. ठिकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत आणि त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं चढाई करत आहेत. राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षिसं ठेवून दहीहंडीचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकही या उत्सवात सहभागी झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. दहीहंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगाव परिसरात विविध सामाजिक विषयांवर चित्ररथही आज काढण्यात येतात. अंधेरीतल्या वेसावे कोळीवाड्यात लाकडी काठीला टोकदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेला यंदाची हंडी फोडण्याचा मान मिळाला. या सणात स्पर्धा जरूर असावी, मात्र ती जीवघेणी नसावी असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. हा सण सुरक्षितरित्या साजरा करण्यासाठी गोविंदांना हेल्मेट आणि संरक्षक जॅकेट पुरवलं जातं, तसंच त्यांचा विमाही उतरवण्यात येतो. आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाई, मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी राज्य शासनाने भारतीय नौदलाशी समन्वय साधून 100 फूट उंचीचा पुतळा उभारावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी राजकोट इथं पुतळा जिथे कोसळला त्या ठिकाणाची पाहणी केली आणि त्याच जागी 100 फुटी पुतळा उभारण्यासंबंधी मुंबईला परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचं आश्वासन दिलं. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पाहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल असं आश्वासन केसरकर यांनी दिलं. दरम्यान हा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा काल कोसळला. त्यानंतर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं. राज्यातल्या राज्यसभेच्या 2 जागांवर धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृहसचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हाईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरॉलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकात्यातल्या राधा गोविंद कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर झाला आहे. या अहवालातली निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी ठरलेल्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल, यासाठी महिला आणि बालविकास तसंच गृहविभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्येही असं बटन देता येईल, यासाठी निर्णय घेतला जाईल, असं केसरकर यांनी सांगितलं. नागरिकांच्या तक्रारींचं ठराविक कालमर्यादेत सुलभपणे आणि योग्यरित्या निवारण व्हावं, या उद्देशानं केंद्रानं सार्वजनिक तक्रारींच्या हाताळणीबाबत सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या अंतर्गत नागरिकांना आपल्या तक्रारी www.pgportal.gov या संकेतस्थळावर नोंदवता येणार असून त्यांच्या तक्रारींचं त्यावरच एक खिडकी स्वरूपात निवारण केलं जाणार आहे. सार्वजनिक तक्रारींचं तातडीनं आणि योग्य पद्धतीनं आणि कार्यक्षमपणे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभागांना नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणं बंधनकारक असणार आहे. पुरेशा संसाधनांसह सर्व योजना आणि त्यासंबंधित घडामोडींची माहिती असलेल्या यंत्रणेसह केवळ तक्रार निवारणासाठी समर्पित विभाग सुरू करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक नियमावलीनुसार तक्रारी मार्गी लावल्यानंतर त्याची नागरिकांना SMS किंवा ईमेलद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा विद्यापीठाला समूह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या समूह विद्यापीठात वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयासह यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांचा समावेश करून समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळं धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही संच सुरू करण्यात आले असून 2100 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 56% पोहोचला आहे. धरणात सध्या अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून 84,446 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव रणजित चव्हाण यांनी अग्नी दिला. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसंच मराठवाड्यातले इतर खासदार यावेळी उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. श्रीकृष्ण जन्मोत्सव सर्वत्र साजरा. महाराष्ट्रात आज दहीहंडीचा थरार. राजकोट इथं नौदलाच्या सहकार्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दीपक केसरकर यांचं आश्वासन. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार. आणि बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.